खरं तर 3-3 इतके मोठे अतिथी आणि सगळ्यांना वाटत असेल की ही मंडळी आता भाषण करणार आहे. पण खरं तर जॅकी दादांमुळे असं झालं की त्यांनी म्हटलं भाषण नको, प्रश्नच विचारा. आणि नितीनजी एव्हर रेडी आहेत, आशाजींनी सुद्धा हो म्हटलं आणि त्यामुळे आपण भाषण न ठेवता एक अगदी छोटेखानी ह्या असा मुलाखतीचा कार्यक्रम खास ठेवलेला आहे. पण मला एक अडचण झाली हे कळल्यानंतर, ती म्हणजे की 3 ही वेगवेगळी मंडळी, नितीनजी राजकारणातली, जॅकी दादा आणि आशाजी हे जरी बॉलिवूडमधले असले तरी त्यांचा काळ वेगळा वेगळा. त्यांना नेमके एकत्र असे काय प्रश्न विचारायचे. पण मला त्यांच्यामधला एक सगळ्यात समान धागा जो सापडला तो म्हणजे त्या तिघांची असलेली सामाजिक बांधिलकी. आणि मला वाटतं तिकडनंच आपण सुरू करूया. नितीनजी, तुम्ही नेहमी म्हणता की तुम्ही राजकारण करत नाही, तुम्ही समाजकारण करता. तर अशा पद्धतीनंच आपण राजकारणात उतरायचं हे तुम्ही का आणि कधी विचार केला होता? खरं म्हणजे राजकारणामध्ये कलाकार आहेत, पण कलाकार राजकारणी असण्याची गरज नाही आहे, पण राजकारणी मात्र कलाकार असण्याची गरज आहे. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे. शिक्षा, स्वास्थ्य, सेवा, डेव्हलपमेंट यात जे काम करतो आपण त्याच्यामध्ये जनतेचं समर्थन मिळतं. मला हे समजायला उशीर झाला, पण आता जेव्हा मी राजकारण करतो ते मी माझ्या टर्मवर करतो. मी सांगतो लोकांना की मला जे पटेल तेच मी करणार आहे आणि जे मला योग्य वाटेल ते बोलणार आहे. तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या, नाही नसेल तर नका देऊ. जो मत देईल त्याचंही काम करीन, जो देणार नाही त्याचंही काम करीन. आणि माझा अनुभव चांगला आहे आणि त्यामुळे फार राजकारणाच्या दबावाला खाली मला हे करावं लागलं. असं करायची गरज नाही आहे. आणि मी जे समजलो ते पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच हार्टचे ऑपरेशन करणं, लोकांची सेवा करणं, सोशल, कल्चरल, स्पोर्ट्स क्षेत्रात अनेक कार्यक्रम करत राहिलो आहे. आणि माझं या छोट्या अनुभवातून माझा इतर राजकारणी मित्रांना सल्ला आहे की तुम्ही जर हे व्यवस्थित कराल तर तुम्हाला पोस्टर चिपकवण्याची गरज नाही, कटआउट लावण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोणाला खिलवायची आणि पिलवायची गरज नाही. सगळे लोक तुम्हाला साथ देतात. आशाजी, तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात होतात. त्यातला एक महत्त्वाचा भाग होता म्हणजे खूप आधी तुम्ही जे सिने आर्टिस्ट आहे त्यांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी एक संस्था सुरू केली होती आणि त्यात बरीच दिग्गज मंडळी होती. म्हणजे सुनील दत्त होते, दिलीप कुमार होते. ते सगळं कसं सुरू झालं? तुम्ही सगळे एकत्र कसे आले? आपने जो सवाल पूछा है वो काफ़ी कहानी बहुत लंबी है, मैं छोटी करके बताती हूँ कि जब अमजद भाई प्रेसिडेंट थे सिंटा के, तो सिंटा एक लेबर यूनिट थी, तो वो लोग किसी को भी मदद नहीं कर सकते थे. तो उन्होंने एक ये सोचा कि सिने आर्टिस्ट वेलफेयर ट्रस्ट बनाओ. तो जब वो सिने आर्टिस्ट वेलफेयर ट्रस्ट बनाया, दिलीप कुमार साहब, सुनील दत्त जी, दारा सिंह जी, अमरीश पुरी जी, काफ़ी 7 जो फाउंडर मेंबर्स थे, 6 थे. और फिर अमजद भाई ने मुझे फ़ोन किया. अब मैं एक अकेली औरत, मैंने कहा मुझे क्यों आप ले रहे हैं, आप सब है, आप करिए. नहीं नहीं, तुम्हें आना पड़ेगा. तो इसलिए ये सिने आर्टिस्ट वेलफेयर ट्रस्ट बना और काफ़ी मदद की, काफ़ी शोज़ किए हम लोगों ने. अमेरिका जाके, इंग्लैंड जाके, हमारे सारे सबसे बड़े बड़े आर्टिस्ट फिल्म इंडस्ट्री के वो सब आए और हमने 3-4 शोज़ किए, 2 से 3 करोड़ इकट्ठे किए और वहाँ से ले आए थे. तो इसीलिए ये सिने आर्टिस्ट वेलफेयर ट्रस्ट बनाया गया था. हां. जॅकी दादा, तुम्ही आजही गळ्यात एक ते झाड घालून आलेले आणि पेड लगाव भिडू हे तर आम्ही ऐकतोच. पण हे का आणि कसं सुरू झालं? सर्वांना खूपच प्रेम.
ऑनरेबल मिनिस्टर गडकरी साहेब आणि माझा फेवरेट आशाजी, सुनील भाऊ, आय लव्ह यू टू मच. प्रभाकर साहेब, दिलीप भाऊ, आय थिंक मला असं वाटतं की हे माझा अवॉर्ड आहे. ते काय माझा सन्मान केलं गेले. माझा सन्मान म्हणजे ह्यांना इतकं मोठं माणसांना पार्ट ऑफ द थिंग इनके साथ रह के त्यांना त्यांचं कौतुक आणि त्यांना अवॉर्ड द्यायचं. मला असं वाटतं कि वाह, मेरा ही लाइफ बन गया. और ये झाड़ लटका के घूम रहे, लटका के घूमना ही पड़ेगा. नहीं लगाएगा जाने का माटी में सबको. अभी से माटी से दोस्ती करने का. इथं जायचं आहे म्हणजे मातीत जायचं आहे. यांच्याबरोबर खूप फ्रेंडशिप ठेवा. तर मला असं वाटलं आणि मुलांना हे शिकवायचं जास्त. वातावरण काय आहे, आम्ही सोडून जाते, आम्ही गेलं की त्यांना कोण बोलणार. एक हाथ में मोबाइल आणि एक हाथ में झाड़, ये रखना चाहिए. टेक्नोलॉजी भी होना चाहिए और उसके साथ में वातावरण को भी संभालना चाहिए. अपने लिए नहीं, अपन तो आधा अभी घुस गया ज़मीन में. आगे बच्चे लोग आएंगे, उनका सोच के चलने का. जास्त काय नाही म्हणजे इतकं सिरियस नाही, पण करत राहते मी. त्यांना माहीत पडते ना हे काय. आणि हे मला ऑक्सिजन देतं. माझा बायको मला कार्बन देतं, मी पण त्याला कार्बन देतं. तू माझा मित्र कोण. अच्छा, तुमच्या तिघांमध्ये अजून एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे तुम्ही तिघंही लोकांची वैद्यकीय मदत खूप करता. तर खरं तर नितीनजी, तुम्ही अनेकांचे जे ऑपरेशन्स केले, पण तुम्ही खास फोकस वैद्यकीय मदतीवर का केला? माझ्या लक्षात आलं की असे बरेच लोक आहेत की जे औषधाविना मृत्यू स्वीकारतात. आज तुम्ही ज्या लक्ष्मणराव मानकट ट्रस्टला पुरस्कार दिला, त्या गावांमध्ये लोक मिठाच्या ऐवजी लाल मुंग्या बारीक करून अन्ना टाकतात भाजीत आणि खात होते, अशी स्थिती होती. आणि म्हणून अशा सगळ्या लोकांना मदत करावी म्हणून मी जेव्हा आमदार झालो तेव्हापासून हार्टचे ऑपरेशन मुंबईतच व्हायचे. तर माझी रूम म्हणजे एक मेडिकल वॉर्ड होता. पण मला तेव्हा लक्षात आलं आणि म्हणून आता मी डायग्नोसिस सेंटर सुरू केले. MRI करता डॉक्टर 18,000 रुपये घेतात, मी 1,200 रुपयात करून देतो. CT स्कॅनला 6,000 घेतात, 600 रुपयात करून देतो. एक्सरे 100 रुपयात करून देतो. पॅथॉलॉजीचे जेवढ्या टेस्ट असतील जागरता 20,000 घेतात, ते 200 रुपयात करून देतो. आणि सगळे वर्ल्ड स्टँडर्डचे इक्विपमेंट आहे. आणि आता डायलिसिस फुकट करतो. त्याच्यामुळे मला लक्षात आलं एवढा याच्यातला लोकांचा आशीर्वाद मिळतो की आता ज्या भागात मागासलेल्या भागात गरीब मोहल्ल्यात आहे सेंटर, इथे 6-6 दिवस वेटिंग लिस्ट आहे. तेव्हा मी आता आमच्या सगळ्यांना विनंती केली की तुम्ही रात्री 10 नंतर 3 तास मध्यरात्रीपर्यंत जर करताल तर बघा, गरीब लोकांना ताबडतोब रिपोर्ट पाहिजे असतो. आणि आता असे सेंटर्स मी विदर्भातल्या 10 जिल्ह्यात उभे करणार आहे. आणि ज्यातून वैद्यकीय. दुसरं एक महत्त्वाचं आहे, आता कॅन्सरचं इंजेक्शन हे 3 लाखाचं आहे, गोळी 1.5 लाखाची आहे. लोक येतात, काही लोक मदत करतात, येतात, शेवटी बिचारे मरून जातात कारण त्यांना औषध घ्यायला पैसे नाही. तर आता मी बाहेरच्या देशातून ते औषधं इम्पोर्ट करून आणायचे, कारण बांगलादेशला तिथे रॉयल्टीच्या बाबतीत सवलत आहे. तिथून आणायचे आणि ते स्वस्तात गरीब लोकांना द्यायचे, कारण काही करून लोकांचे प्राण वाचले पाहिजे. त्यामुळे भावना केवळ संवेदनशीलतेची आहे. आणि आजही खूप गरीब लोक आहेत की म्हणून आम्ही एक छोटं गीत म्हणायचो, चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है. म्हणून त्या ठिकाणी जिथे अंधेरा आहे तिथे आपल्याला थोडासा प्रकाश निर्माण करता आला तर प्रयत्न करायचा, त्यातला भाग आहे. आणि एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मी हे सगळं काम माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये करत नाही, कॉन्स्टिट्युन्सीच्या बाहेर करतो. किंवा मला एकाने प्रश्न विचारला की तुम्ही बाहेर का करता, तुमचा काय संबंध आहे, तिथे तर तुम्हाला मतं मागायची नाही. तर मी म्हटलं हे मतं मागण्याकरता नाही आहे, हे गरीब माणसाची सेवा करण्याकरता. आणि मी शेवटची गोष्ट सांगतो की माझा मोठा ॲक्सिडेंट झाला, लाल दिव्याची गाडी होती, पोलीस प्रोटेक्शनमध्ये झाला आणि ती गाडी एका ट्रकच्या खाली गेली. गाडी त्यावेळी तू नागपूरला होती, तुला आठवत असेल. ती गाडी पूर्ण चपकली. मी, माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी सुखरूप वाचलो. जेव्हा त्यांनी जो ॲक्सिडेंट बघितला त्यावेळी मला त्यांनी विचारलं की हे कसं झालं. तर मी त्यावेळी हार्टचं ऑपरेशन केल्यानंतर माझ्याकडे मला एक थोडासा
निगेटिव्ह पॉईंट आहे की मला कोणी पुष्पगुच्छ आणि हार घरी आणलेला चालत नाही. तर मी ते लोक फूल घेऊन यायचे आणि माझ्या त्यावेळी मी सँडल घालायचो. तर एकाच्या डोळ्यातून पाणी पडलं, आनंदाश्रू होते आणि ते माझ्या त्याच्या गॅपमध्ये जी पट्ट्याच्या गॅपमध्ये माझ्या पायावर पडलं आणि त्याचा मला आशीर्वाद मिळाला. अशा अनेक लोकांचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच मी अपघातातून वाचलो अशी माझी श्रद्धा आहे. नक्कीच नितीनजी, हे आशीर्वाद महत्त्वाचेच असतात. आशाजी, तुमच्या नावानं तर थेट एक हॉस्पिटल सांताक्रूजमध्ये अनेक वर्ष चाललं. ते हॉस्पिटल सुरू करावं, आशा पारेख हॉस्पिटल, असं आपल्याला का वाटलं? हॉस्पिटल तर होतीच. 104 वर्ष जुनी हॉस्पिटल आहे. आणि मी जेव्हा हिरोईन बनली आणि नाव झालं माझं, तर माझी आई तिकडे काम करायची, म्हणजे ते सोशल वर्क करायची. तर त्यांनी सांगितलं का आता तू हिरोईन बनली आहे, आपण काही चांगलं काम करायला पाहिजे, सोसायटीसाठी काय करायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं का एक वॉर्ड आम्ही बनवू, मेडिकल अँड सर्जिकल वॉर्ड. ते आशा पारेख मेडिकल अँड सर्जिकल वॉर्ड. पण माझं नाव एवढंच फिल्म्समध्ये झाला होता, तर ते लोक सगळं आता आशा पारेख हॉस्पिटल बोलतात त्याला. अच्छा. जॅकी दादा, तुम्ही सुद्धा थॅलेसेमियाचं खूप काम करता, लोकांना ते कमी माहिती आहे. पण हे काम आपण कसं सुरू केलं? पहिला तो माझा हृदय जे आहे ते आईचं आहे आणि खोबडी जे आहे बाबाचं आहे, तो म्हणजे सॉफ्ट आहेत, सॉफ्ट हार्टेड आहेत. आणि लोकांचं लफडे मला जास्त दिसतं. शेजारी बघतं नाही मी, पण त्यांचं काय प्रॉब्लेम असतं ते मला दिसते. आणि थॅलेसेमिया प्रिव्हेंटेबल आहेत. असं नाही की काय रोग आहे, पण कोणी प्रचार त्याचा जास्त करतं नाही. तर मला असं वाटलं की मुलांना सांगायचं कि शादी करने से पहले अपना कुंडली भी शादी करता है तो कुंडली मैच करो, मगर बच्चा पैदा करने से पहले अपना रक्त को टेस्ट करो. अगर माँ और बाप दोनों को माइनर होगा तो बाप और बच्चा मेजर मतलब हर 15 दिन में उसका ब्लड बाहर निकालायचं, रक्त बाहेर काढायचं आणि परत टाकायचं नवीन. म्हणजे इतकं लफडे का करायचं? तुम्हाला प्रचार करा ना, तुम्ही सांगा तुमचा ब्लड टेस्ट करा, गायनोकॉलॉजिस्टला विचारा की माझा मायनर आहेत का, ह्यांचा मायनर. आणि रोग नाही, त्यात काय घाबरायचं नाही की माझ्याशी कोणी लग्न करणार नाही, असं काय नाही. आणि एकला मायनर आणि दुसऱ्याला मेजर असेल तर काय टेन्शन नाही. माझं सेकंड जे कृष्ण होतं त्यांचं आम्ही टेस्ट केलं, तर डॉक्टरनी सांगितलं हे इंजेक्शन तुम्ही घ्या आणि त्याला काय नाही होणार, की एक मायनर आहेत आणि एक मेजर आहेत. तो मला असं वाटलं की प्रचार करा, हो प्रचार करा. आणि बच्चे लोग का लफड़ा, मैं हॉस्पिटल में गया, इधर का नस मिलता नहीं, इधर नस मिलता है. इतना 2-2 बच्चा म्यूनसिपालिटी हॉस्पिटल में पड़ा हुआ है, हर 15 दिन नस का भी वाट लगता है. तो समझाना चाहिए ना, अपने को बोलना चाहिए. एव्हरीवन शुड बी अवेअर ऑफ इट. हे जास्त काय उद्योग नाही. बोलायचं ड्रायव्हरला, बोलायचं काय लिफ्टमॅनला, बोलायचं की तुमचा कोणी लग्न करणार त्यांना सांगा थॅलेसेमिया मायनरचं काय आहे, गायनोकॉलॉजिस्ट तुम्हाला गाईड करणार. तो इट्स जस्ट बोलने का. मैं नहीं बोलेगा आपको, आपका इससे बोलेगा तो ज़्यादा लोग सुनेगा. तुम्हाला पण बोलायचं. जरूर जरूर, नक्की. थँक्यू. खरं तर पब्लिक फिगर्स तुम्ही तिघही जण आहात आणि पब्लिक फिगर म्हटलं की कॉन्ट्रोवर्सीज या आल्याच. नितीनजींचं नाव घेतलं की इथेनॉल हा शब्द त्याला लागूनच येतो असं काहीसं होतं. आणि तुम्ही इथेनॉल फ्युअल लोकांनी वापरावं ह्यासाठी खूप प्रयत्न बऱ्याच काळापासून करताय. पण अगदी इतक्यात नितीनजी, आपण बघतोय की लोकांच्या खूप तक्रारी येतात आहेत इथेनॉल फ्युअलला घेऊन. आणि खास सोशल मीडियावर बरीच मंडळी तुम्हाला ट्रोल करतात आहेत की इथेनॉल वापरा, हे तुम्ही तुमच्या फायद्यासाठी म्हटलं, आणि जे व्हेकल्स आहेत ते खराब होतात आहेत, पार्ट्स खराब होतात आहेत. नक्की काय आहे? आणि ही आपल्या देशामध्ये 22 लाख कोटी रुपये आपण फॉसिल फ्युएल इम्पोर्ट करतो, पेट्रोल, डिझेल, गॅस. आणि त्यातून मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे 40% एअर पोल्युशन आपल्या इथलं या व्हेकलमुळे आहे. आणि आता युद्धामध्ये परिस्थिती आपल्याला माहिती झाली की पेट्रोल, डिझेल, गॅसमुळे आपल्यावर काय परिस्थिती ओढवली. आणि म्हणून आपण आत्मनिर्भर भारत बनलो पाहिजे आणि आपल्या देशातच अल्टरनेटिव्ह आणि बायोफ्युएल तयार झालं पाहिजे. याचा मी 2004 पासून पाठपुरावा करतो आहे.
मी केवळ इथेनॉलचं बोलत नाही, माझ्याकडे इथेनॉलची गाडी आहे, हायड्रोजनची गाडी आहे, इलेक्ट्रिक व्हेकल मी या देशात आणले, इलेक्ट्रिक स्कूटर आणली, इलेक्ट्रिक कार आणली, आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणली. आणि माझ्या काळात ते ॲटोमोबाईल इंडस्ट्री आत्ता फिरोदिया साहेब सांगत होते, आता आपण पहिले जगात 7व्या नंबरवर होतो, अल्टरनेटिव्ह आणि बायोफ्युएलच्या विकासामुळे आपण 3ऱ्या नंबरवर पोहोचलो, जपानलाही आपण मागे टाकलं. आता प्रश्न असा आहे की माझा याच्यात जो प्रचार होतोय तो पेड कॅम्पेन आहे, कारण माझ्या टोटल 1500 करोड लिटर इथेनॉल लागतं, त्यापैकी 10% म्हणजे 1% म्हणजे 15 कोटी लिटर. आणि मी इथेनॉल यायच्या आधीच अल्कोहोल तयार करायचं होतं, आमची शुगर फॅक्टरी होती, तर त्यातलं 1,27,00,000 म्हणजे 0.07% हे देतो. इथेनॉलचा रेट सरकार ठरवतं आणि त्याला पेट्रोलियम मिनिस्ट्री टेंडर काढून विकत घेतं. आता मी मिथेनॉलचं गोष्ट होतो, आम्ही हवाई इंधन तयार केलं आपल्या परलीपासून. आता बायो-CNG तयार झाला कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ बगासपासून. मी हायड्रोजनची गाडी, आता हायड्रोजनचा प्रकल्प बसेस आणल्या, तर हे काही आता लिथियम आयन बॅटरी जे आहे त्याचा मी पाठपुरावा केला. आणि म्हणून जेव्हा पहिली गाडी मी इलेक्ट्रिकची लॉन्च केली ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून, कारण ॲटोमोबाईल माझ्याकडेच आहे, त्यावेळी $150 पर किलोवॅट पर आवर होती. तेव्हा मला आपल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की ही गाडी रस्त्यात बंद पडली तर धक्का मारायला तुम्ही याल का. तर तसे आता माझ्याकडे येतात की आउट ऑफ टर्न मला गाडी मिळवून द्या. आणि आता शेतकऱ्यांचा याच्यात फायदा झाला. मी आत्ता तिकडे बाजूच्या कार्यक्रमात होतो, आपण बायोमासपासून जी परळी जाळतात रेस्ट्रॉ, त्यापासून डांबर तयार केलं. आता आपण याच्यापासून ॲव्हिएशन फ्युएल तयार केलं. आता तो दिवस दूर नाही की आपल्याला ॲव्हिएशन फ्युएलमुळे आता कंपन्यांनी विमानं बंद केली, कारण रेट वाढले. तुम्ही बघा येत्या 6-8 महिन्यात आपल्या देशामध्ये ॲव्हिएशन फ्युएल या देशातला शेतकरी तयार करणार. म्हणजे शेतकरी हा अन्नदाता नाही, इंधनदाता, बिटुमिन दाता, हवाई इंधन दाता, हायड्रोजन दाता होणार. त्यामुळे मी इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन या सगळ्याचा प्रचार करतो. हे सगळं मी थोडे तयार करतो. पण हे जे 23 लाख करोड रुपयाची आयात आहे, याचे टेंडर प्रायव्हेट लोकांना मिळतात आणि मी त्यांचा बिझनेस बंद करणार असं त्याचं वाटतं. त्यांची पण नाराजी आहे, पण मला फरक पडत नाही. मी कुठलंही चुकीचं काम केलं नाही आणि मी आत्तापर्यंत 25 लाख कोटी रुपयाची कामं. म्हणजे त्या नाराजीतून हे ट्रोलिंग होत आहे असं अंगुली निर्देश तुम्ही कुठेतरी करताय का? म्हणजे याच्या मागे मी फार ब्लंट आहे, हत्ती गे बाजार कुत्ते भोके हजार असं म्हणून मी सोडून देतो. त्यामुळे मी काही याची चिंता, कारण त्यात काही सत्यच नाही आहे. हा खोटारडा प्रचार आहे आणि प्रिंट आणि TV मीडियावर नाही आला. आणि मुळात ते तसं नाहीच. आता कुठे आता बांबूपासून इथेनॉल बनवलं नॉर्थ ईस्टमध्ये, नुमालीगडला, तिथे बांबू तयार होतो, बांबूपासून लोणचं तयार होतं, बांबूपासून मी क्रॅश बॅरियर तयार केले इको फ्रेंडली, जे हे प्रचार करून त्याच्याकरता. आता ते इथेनॉल तयार होतं, तिथला धुवा दाखवला आणि त्याच्यावर तर लोक काही लिहिलं, कारण ते पेड कॅम्पेन आहे. आणि आजकाल जसं सोशल मीडिया तर चांगली आहे, हे कोणीतरी स्पॉन्सर केलेल्या गोष्टी येत असतात. त्याची फार चिंता करू नये. आपण जर चांगलं काम करत असू तर केलं पाहिजे आणि ते करत राहिलं पाहिजे. थोडी बहुत टीका केली तर लोकही नाही समजतं, त्यामुळे हे सत्य लोकांना माहिती आहे, त्यामुळे ती चिंता मी काही करत नाही. जॅकी दादांना सुद्धा कोर्टात जावं लागलं होतं पर्सनॅलिटी राइट्ससाठी. हाँ, सब आर्टिस्ट लोग करते हैं भाई, क्योंकि सबका थोबड़ा और उसका आवाज़ वो लेके उन लोग चड्डी भी बेच सकता है, कुछ भी बेचते हैं. तो अपने को बोलना पड़ता है की काय लाभलं काय. आणि नाव भिडू बोलतात ना, भिडू रजिस्टर केलं आणि माझा व्हॉइस रजिस्टर केलं. मला विचारा आणि तुम्ही घ्या, काही हरकत नाही. पण असं फालतू चीज, मतलब फालतू नहीं, इम्पोर्टेंट चीज़ है. पण वो उसके ऊपर नाम छप के आएगा तो जरा तसं वेगळं वाजतं ना. त्यासाठी मी रजिस्टर करून ठेवलेत. आणि आता AI झालंय, पुढं काय काय होणार कोणाला माहीत नाही. कसं तुझं नाव यूज करणार, तुझं इमेज यूज करणार, त्यासाठी आम्ही IP राईट्स घेऊन ठेवलेत. अच्छा. आशाजी, तुम्ही सेन्सर बोर्डावर होत्या आणि सेन्सर बोर्डावर काम करणं किती कठीण असतं, म्हणजे कसा होता तो अनुभव? मैं ये कहूँगी कि सेंसर बोर्ड पे मैं पहली महिला थी जो मैं चेयरमैन बनी वहाँ सेंसर बोर्ड में. अब ये था कि इतना कुछ सेंसर बोर्ड के बारे में मैं जानती नहीं थी, लेकिन मेरी जो RO थी संजीवनी कुट्टी,
वो बहुत कुछ जानती थी। अब पहला दिन मेरा ऑफिस में मैंने पैर रखा तो फायर पिक्चर आ गई और फिर जो हंगामा शुरू हुआ था। बोले एक तो ये औरत है, ये क्या करने वाली है। मैंने कहा संजीवनी क्या लगता है तुम्हें? तो उसने कहा कि चलो आपको पिक्चर दिखाते, आपको लगता है इसमें से कुछ काटना चाहिए। मैं जाके पिक्चर देखी और मुझे कुछ भी ऐसा नहीं लगा जो वो काटना चाहिए। लेकिन उस वक्त बहुत कुछ हंगामा हो रहा था। तो बाला साहब को पता चला तो बाला साहब ने कहा कि आशा ने कहा है ना, पास कर दो पिक्चर को, कोई हंगामा नहीं होगा। ये सबसे बड़ी, मैं क्या बोलूँ, अवार्ड जो हो वो मुझे मिला। और वहाँ से मेरा सेंसरशिप का जो कार्य था वो मैंने पूरा किया। लेकिन बहुत कुछ सहन करना पड़ा। प्रेस वाले मेरे पीछे हाथ धोके पड़ गए थे। आशा जी, ये कंट्रोवर्सीज आपने देखी, लेकिन आपने बहुत फॅन मोमेंट्स भी देखे. तुमच्या तिघांचेच खरं तर खूप फॅन्स आहेत. पण आशादी, तुमच्याबद्दल तर तुम्ही गोल्डन गर्ल, हिट गर्ल असं सगळं होत्या. लाखो फॅन्स तुमचे होते. त्यातला एक कोणीतरी चायनाहून थेट फॅन आला असं ऐकलं होतं, ते खरं आहे का? ये भी एक कहानी है। एक चाइनीज़ आदमी कलकत्ता से आ गया और मेरे घर के बाहर बैठ गया। अब वो कहे कि मैं बस आशा पारेख से शादी करूं। अब वो जाने को तैयार नहीं। 7-8 दिन हो गए, मैं शूटिंग में से कभी रात को आऊं तो छिप जाऊं गाड़ी में और फिर देखूं कि वो है कि नहीं, तो देखूं कि वो लेटा हुआ है मेरे दरवाजे के ऊपर। फिर मैंने पुलिस वालों को फ़ोन किया, आईजीपी को फ़ोन किया। मैंने कहा ये बहुत मुसीबत है, इसको कहीं से निकालो। तो पुलिस वालों ने आके उसको पकड़ के जेल में डाल दिया। तो उसने वहाँ जेल से मुझे चिट्ठी लिखी कि इन लोगों ने मुझे जेल में डाल दिया है, आप आके मुझे बाहर निकालो। उसे पता नहीं था कि मैंने ही उनको अंदर डाल दिया था। जॅकी दादा, तुमची बिगेस्ट फॅन मोमेंट कुठली होती? बिगेस्ट फैन मोमेंट जब बच्चन साहब का बच्चा अभिषेक और उनकी बेटी दोनों छोटे थे. बच्चन साहब ऊपर शूटिंग कर रहा था ताज कोरोमंडल चेन्नई में हम लोग. आणि त्यांचा सिक्योरिटी गार्ड आला की ह्यांना तुमचा ऑटोग्राफ हवा है. मैं बोला कौन है ये? बोले तो बच्चन साहब. मैं बोला बच्चन साहब का बच्चा मेरा ऑटोग्राफ ले रहा है? तो मला असं वाटलं की मी आलोय. नितीनजी, तुमचा सगळ्यात मोठा फॅन मोमेंट कुठला होता तुमच्यासाठी? आता तर मी काही मीडिया सेवी नाही आहे, पण सोशल मीडियावर आता 6.5 करोड फॉलोअर्स आहेत. अरे बाप. आणि मला आता यूट्यूबकडनं वगैरे पैसे पण मिळतात. मी जेव्हा भाषण देतो अर्थात मी ते सगळे डोनेट करतो. पण मी एकदा विमानात गेलो आणि आता सारखा अनुभव येतो. तो पहिले लोक यायला लागली, फोटो काढायला लागली. मी कोणाला नाही म्हणत नव्हतो. मग एअर होस्टेसने अनाऊन्स केलं की डोंट डिस्टर्ब वगैरे. ती कडक बोलली, म्हणून समोर येऊ नका वगैरे. आणि थोड्या वेळानंतर ती हळूच माझ्याजवळ आली, म्हणाली साहेब ते तुम्ही जरा तिकडे याल का? म्हटलं काय? म्हणून मला आणि पायलटला तुमच्याबरोबर फोटो काढा. मग पहिले त्या सगळ्या एअर होस्टेसचे फोटो झाले. मग एक पायलट विमान चालवणारे बाहेर आले, सगळ्यांबरोबर फोटो झाले. आता हे मी मला वाटतं राज ठाकरे एकदा मी नेहमी म्हणतो की कोण हा माणूस आहे की ज्यांनी मोबाईल फोनमध्ये कॅमेरा लावलेला आहे. कारण त्याचा बराच त्रास होतो. पण आता शेवटी लोकांचं प्रेम असतं. शक्यतोवर लोकांना नाराज करायचं नाही. जेवढे काढता येईल तेवढे काढत असतात. आशाजी, तुमच्या भरोशावर अनेक सिनेमांची गोल्डन ज्युबिली व्हायची. म्हणजे मला वाटतं तुम्हाला गोल्डन ज्युबिली गर्लसुद्धा म्हटल्या जायचं. पण तरी असा कुठला सिनेमा आहे का की जो तुम्हाला वाटतं तुमच्याकडे नाही आला, दुसऱ्या कोणीतरी केला, तुम्ही मिस केलं? किंवा असं कुठलं तरी हिरो ज्यांच्याबरोबर तुम्हाला काम करायला आवडलं असतं पण तुम्ही करू शकल्या नाहीत? काम तो अगर मैंने ना करती तो किसी और हीरोइन के पास जाएंगे, क्योंकि प्रोड्यूसर को तो पिक्चर बनानी है. तो ये कहना बहुत मुश्किल है ये कौन सी पिक्चर मैंने छोड़ी और कौन सी पिक्चर किसी ने छोड़ी, ये बोलना बहुत मुश्किल है.
और हाँ, अफसोस एक ही रह गया कि दिलीप कुमार साहब के साथ मैं काम नहीं कर पाई। पिक्चर अनाउंस भी हुई थी, मुहूर्त भी हुआ था, लेकिन फिर पिक्चर बंद हो गई। तो ये एक दुख रह गया है मेरे मन में कि मैंने दिलीप कुमार साहब के साथ काम नहीं किया। जॅकी दादांना सगळ्या सिनेमांमध्ये म्हणजे खूप सिनेमांमध्ये सुरुवातीला पोलिसाचाच रोल केला. तर इंडस्ट्रीत यायच्या आधी असं कधी वाटलं होतं का की आपण इतका आदर्श पोलीसवाला बनूया? नेव्ही जॉईन करायचं होतं, पण मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मी फेल झालं. ट्राय केलं, खूपच ट्राय केलं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता मी काय करू मला माहीत नाही. बाबांनी सांगितलं टेन्शन नको घे, तू ॲक्टर होणार. ते ॲस्ट्रॉलॉजर होतं पप्पा. ते माझं कुंडली बघितलं आणि बोला तू हीरो बनेगा. तो मैं 2 साल आराम किया, उसके बाद मैं मॉडलिंग मिल गया, हीरो बन गया. तो जास्त काही टेंशन ऐसा था नहीं. बाप का सुना और वो बाप ने बोला वो हुआ. हो. हाँ वैसा. तर पोलिसांचाच रोल पुलिस का मैं नेवी ज्वाइन करना था. अच्छा. नेवी का मैं सोचा था कि सर्विस में जाऊंगा. हां, हां. पण वो 2 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री, फिजिक्स केमिस्ट्री हवा आहेत त्यात. आणि मला एकदम वाट लागलं 0 आणि 15 100चं. तुम्ही बरं जाऊ दे, ट्राय नाही केलं. पण इन्स्पेक्टरचा रोल खूप केलेत मी. राम लखन, खलनायक, पोलीस ऑफिसर, हफ्ताबंद आणि किती काय खलनायक. एक तुमची रील अशी आहे की जी सतत पॉपअप होते. म्हणजे देशातून पोलिओ निघून गेला, पण तुमची पोलिओची रील मात्र अजूनही पॉपअप होते. ते तेव्हा काय होत होतं? मला वाटतं प्रत्येकाने ती रील पाहिली असेल. नक्की काय होत होतं? नाही नाही, असं लाईन असं लिहिलं होतं की मलाच माहीत नाही तर कोणाला कसं माहीत पडणार. तो मी त्यांना सांगितलं हे काय लिहिलंय, कोणी लिहिलंय, काय चाललंय हे. मी बोला सिम्पल करा ना. त्यांना सांगा पोलिओ ड्रॉप्स नाही घेतलं की पाय कापायचं, तुमचं मुलांचा पाय कापायचं बरोबर आहे. असं काय लिहा. पण नाही, एक लढी आणि एक कडी आणि ते बडी, ते काय बोलतात त्यांनाच माहीत नाही, मला कसं माहीत आणि ह्यांना कसं माहीत. हो, तो माझा आतून जे बाहेर पडलं ते रेकॉर्ड करून कोणी बाहेर केलं. आजचं बाहेर पडलं आणि रेकॉर्ड केलं. पण ते काय हेल्प केलं की इतकं माणसांनी बघितलं की त्यांना माहीत पडलं की पोलिओ ड्रॉप्स नाही घेतलं की होणार. बरं, खरं तर मला वाटतं वेळेचा आपल्याकडे अभाव आहे आणि त्यामुळे शेवटच्या प्रश्नाकडे मी येते. आणि तो परत दोघांमध्ये तरी कॉमन आहे, ते म्हणजे कुकिंग. आणि तुमचं ते जे अंडा कढीपत्ता वगैरे हे सगळं कुठनं येतं दादा? कढीपत्ता मला आवडते. कढीपत्ता म्हणजे ते ब्लड प्युरिफायर पण. आणि त्याचा टेस्ट, त्यांना वास मी काय म्हणजे सुगंध मस्त असतं. तो मैं खाता नहीं मगर बच्चे लोगों को खिलाता है, तो उसके अंदर खुशबू अच्छा आना चाहिए. तो कड़ी पत्ता का वगार देता है. तो पण ह्यांचा बटाटा वडा खूप फेमस आहे. ते कांदा वगैरे टाकून आणि मिरची वगैरे डाल के एक नंबर बनता है. वो मैं बहुत खाता है. पण ते पण आवडतं. आणि ह्यांच्या हाताचं आता घरी जाऊन मी लंचला बोलवतोय मला कधी कधी. आणि खूपच कितना दिन हो गया बुलाया नहीं. आया नहीं. म्हणजे खरं आशाजी नितीनजींकडे येतेच, पण आशाजी तुम्ही पण कुक करता का? की तुमच्या नावाचा तो एक आशा पारेख वडापाव तो पण फेमस होता? वो मेरे हॉस्पिटल के बाजू में बटाटा पाव वड़ा कर रखता है. वो क्या बोलता था, कहाँ है? आशा पारेख हॉस्पिटल के बाजू में. तब वो आशा पारेख बटाटा वड़ा हो गया. अब क्या करें, उसको तो नहीं मैं रोक सकती हूँ. नितीनजी, तुम्हाला खायला आवडतं हे माहिती होतं, पण तुम्ही हळूहळू खाण्यापासून कुकिंगकडे कसे आलात आणि वेळ कसा काढता? मला माझं डिपार्टमेंटचं काम सोडून हेच कामं बरेच करत होतो. माझ्याकडे दिल्लीला 4 शेफ आहे आणि नागपूरला 4 आहे आणि इकडे मुंबईतही 2 आहेत. तर मी संत्र्याचं आता मी आत्ता आशाजींना सांगितलं की यांनी इडलीवर पुस्तक लिहिलं आहे. तर मी स्वतःही पण आता यूट्यूबमुळे बघत असतो. आमच्याकडे संत्र्याचं सूप होतं आणि आमच्याकडे जो पोहा तयार होतो तो एवढा आवडतो की अनेक लोक म्हणजे कीर्ती आझाद जे आहे क्रिकेटर,
त्यात MP आहेत, ते घरी फोन करतात अनेक लोक की मला सांगतात की मला तुमच्याकडे आम्हाला पोहे खायचे आहेत. त्यामुळे मी मुंबईतल्या आत्ताच मी आज सकाळी एका कार्यक्रमात होतो, तिथे गोदरेज साहेब होते आणि अजय प्रियामलही होते. तर त्यांना मी म्हटलं की तुमच्या या जिथे कार्यक्रम होता म्हटलं या एरियात मुंबईमध्ये मी 150 दुकानातली भेळ खाल्ली आहे अरे बापरे. आणि त्यातली सगळ्यात चांगली भेळचं मी त्यांना सांगितलं अजय पिरामलला की ते आपलं नटराज हॉटेल होतं ना, ते आता नवीन काहीतरी नवीन बदललं. त्या गल्लीमध्ये गेलं, एक 100 मीटर काही रस्त्यावर 5 वाजता एक दुकानदार भेळ विकतो आणि 7:30-8ला निघून जातो. तर मी त्याची भेळ खातो. आता माझा प्रॉब्लेम असा झाला की मुंबई ही म्हणजे खाण्याची जन्नत आहे. म्हणजे जगातलं सगळ्यात चांगली खाण्याकरता जागा काही तर मुंबई, आणि इथे स्वस्तात अर्ध्या रात्री खायला मिळतं. पहिले मला आता मी काय करायचो, आता माझ्याबरोबर 50 पोलीसवाले असतात, कमांडोज असतात. मला आता जाण्याची जरा फुटपाथवर, मी स्ट्रीट फूडच मला आवडतं. मला ज्या दिवशी पुरस्कार मिळाला, मी मंत्री असताना बिल्डर असोसिएशनने ओबेरॉय शेरेटनमध्ये मोठा कार्यक्रम झाला होता. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर जेवण होतं, तर मी लोकांना तोंडापुरतं सूप खाल्लं आणि नंतर मी पुन्हा माझ्या फुटपाथवरच्या दुकानावर गेलो. तर ते मला आवडतं. आणि त्याच्यामुळे पण एक गोष्ट झाली की मी आता 46 किलो वजन कमी केलं आणि कोविड नंतर माझं आयुष्य बदललं. मी रोज सकाळी 2 ते 2.5 तास प्राणायाम आणि व्यायाम करतो, त्याशिवाय बाहेर निघत नाही. आणि आता त्यामुळे माझी तब्येत एकदम चांगली आहे, चेहऱ्यात फरक पडला. त्यामुळे आता खाण्यावरची नियत नाही गेली, तर मी एकदम कमी खातो. तर ते आता हॉटेलवर, मी तुमचा कार्यक्रम झाल्यावर माझी अपॉइंटमेंट ठरली आहे. अरे आम्हाला वाटलं इथेच तुम्ही आमच्या बरोबर जेवणार. आज ठरली आहे. तर मी त्यांना जेव्हा हॉटेलला जे मला ओळखतात ते मला हात जोडून म्हणतात, साहब कुछ गलती हो गई क्या, कुछ क्वालिटी बिगड़ गई क्या. मतलब क्या हुआ, बोले आप खाते ही नहीं. म्हणजे पहिले मी त्या सुखसागरमध्ये जायचो, तर पहिले पावभाजी खायचो, मग एक पुलाव खायचो, मग एक पिझ्झा खायचो, आणि नंतर मग एक पूर्ण एक मिल्कशेक, अरे केशर मिल्कशेक एक पूर्ण प्यायचो. आता मी याच्यातलं हार्डली 10% खातो. मालक आला, चेहरा उतरवला, त्यांनी विचारलं, सर कुछ गलती हो गई क्या. म्हटलं तुम्हारे में गलती नहीं हुई, गलती मेरे में हुई है. आणि म्हणून मी आता कंट्रोल करतो. त्यामुळे आता माझे मेडिकल पॅरामीटर्स, हेल्थ पॅरामीटर्स एकदम चांगले आहे, पण मी थोडंसं खातो. धन्यवाद. खरं तर प्रश्न माझ्याकडे खूप आहेत, पण जसं मी म्हटलं आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण तिघांनी अत्यंत स्पोर्टिंगली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आलात. खूप खूप धन्यवाद.